आपल्याला बघायला मिळतोय. तसेच मित्रांनो, तुम्ही जर अजून आपला भाग जर बघितला तर पुणे या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मुंबई, चिपळूण, रत्नागिरी या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस ते चांगल्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतोय आणि चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. आता तुम्ही जर बघितलं तर नाशिक मधील घोटी येथे जर तुम्ही बघितलं तर घोटी या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर त्र्यंबकचा काही भाग मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर पेठमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा तर चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. दिंडोरीमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर निफाड या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 3 ते 4 या दरम्यान आपल्याला बघायला मिळतोय. तसेच जर आपण बघितलं तुम्ही बघितलं तर त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर नाशिक मधील लासलगाव, ओझर, पिंपळगाव, बसवंत, निफाड, त्याचबरोबर लासलगाव या ठिकाणी जर तुम्ही बघितलं पाटोदा, येवला तर हा भाग जर बघितला तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर निमगाव, सिन्नर, त्याचबरोबर दापूर, दुबेर, सिन्नर या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतो. दिंडोरी आणि वणी या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर पेठमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर फणसपाडा या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर खरवड या ठिकाणी सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तसेच जवाहर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर पलसीन, कसारा, त्याचबरोबर धाकण, तसेच शेनवा, मुरबाड या ठिकाणी कुळगाव, बदलापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तसेच राजूर, अकोले या ठिकाणी सुद्धा पाऊस भरपूर प्रमाणात आहे. संगमनेरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. त्याचबरोबर तुम्ही चांदवड आणि मनमाड या हा भाग जर बघितला तर या भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर हिसावल, नांदगाव, निंबाई, लखानी या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आहे. मालेगाव मध्ये मात्र सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे जास्त मुसळधारही नाही पण चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. तर त्याचबरोबर सटाणा, देवळा, लखमापूर, सुरेने, अंजग, त्याचबरोबर नामपूर या ठिकाणी सुद्धा पाऊस जर बघितला तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचाच आपल्याला बघायला मिळतं. आता चाळीसगाव मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर चाळीसगाव मध्ये सुद्धा पाऊस हा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा आहे. त्याचबरोबर